यंग एकता चौक परिसरात आमदार फारुख शाह यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ। धुळे शहरातील यंग एकता चौक ते कसाबवाडा मस्जिदपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ मंगळवारी 30 जुलै रोजी 1:30 वाजता धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। आग्रा रोडला जोडणाऱ्या संपूर्ण वडजाई रस्त्याच्या कामासाठी आमदार फारुख शाह यांनी 3 टप्प्यांमध्ये 18 करोड रुपये शासनाकडून मंजूर करून आणलेले आहेत। हा रस्ता व्हावा म्हणून या भागातील नागरिकांनी वेळोवेळी पूर्वीच्या लोकप्रतिनिधींना निवेदने दिलेले होते, परंतु या रस्त्यावर फक्त राजकारण करण्यात आले, मात्र रस्ता करण्यात आलेला नव्हता। आमदार फारुख शाह निवडून आल्यानंतर लोकांची समस्या पाहून या रस्त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून काँक्रिटीकरणसाठी सुमारे 18 करोड रुपये मंजूर करून आणले। हा रस्ता वडजाई हायवे पासून तर मच्छी बाजारपर्यंत जोडण्यात आलेला आहे। या रस्त्यावर पिंपरी वडजाई समदाणे या भागातील नागरिक व्यतिरिक्त शहरातील अल्पसंख्याक भागातील शेकडो नागरिक रहदारी करतात। या रस्त्याची 5 वर्षांपूर्वी फार मोठी दुर्दशा होती, परंतु आज आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता पूर्णत्वास आलेला आहे। यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 13 मधील रस्ता कसाबवाडा मस्जिद पासून तर 80 फुटी रोडपर्यंत या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन आज हाजी सिकंदर शाह साहेब यांच्या अध्यक्षतेखाली माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। हा रस्ता खरं तर संपूर्ण मुस्लिम बहुल भागातून जाणारा असल्यामुळे मागचे जे आमदार होते, जे लोकप्रतिनिधी होते, त्यांनी या रस्त्यावर अजिबात लक्ष दिलं नाही। अनेक वेळा त्यांनी उद्घाटने केली, नारळ फोडले आणि खोबरं खाऊन निघून गेले, परंतु अद्याप ह्या रस्त्याचा काम करण्यात आलेला नव्हता। यासाठी ह्या परिसरातील नागरिक आमचे रिजवान हाजी, फैसल भाई, निसार अहमद,